ಬರುತ್ತೆ. ಆ ಪೇಪರ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಇವತ್ತು ಟೌನ್ ಹಾಲ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಜೈನ್ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾರು ಸಾಮಾಜಿಕನಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಧಾರ್ಮಿಕನಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಪ್ರಾಣಿ ಸೇವೆ ಮತ್ತು ಗೋ ಸೇವೆಗೆ ಯಾರು ಇದು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಅವಾರ್ಡ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇದು ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ರಾಜಸ್ಥಾನ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ, ಈವನ್ ಕಲ್ಕಟ್ಟಾದಲ್ಲಿನೂ ಆಗಿದೆ. ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಇದು ಒಂದು ನಾವು ಈ ಅವಾರ್ಡ್ ಕೊಡೋದು ಏನು ಉದ್ದೇಶ ಅಂದರೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ಬರುತ್ತೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ, ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಹಿಂಸೆ ಮಾಡಬಾರದು, ಒಂದು ಅಹಿಂಸಾ ಥರ ಇರಬೇಕು. ಆ ಥರ ಸಮಾಜನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮಾತು ಬರಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ಸವಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಅವಾರ್ಡ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇದರಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇ ಬರ್ತೀನಿ, ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಇದ್ರೂ ಅಹಿಂಸಾವಾದಿ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಹೋದರೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ ಅಂತ. ಇವತ್ತು KJSV ಸೂರ್ಯ ಅವ್ರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವ್ರಿಗೆ ಕುछ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಮೀಟಿಂಗ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಡೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಒಂದು ಅವ್ರ ಜಾಗನಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಸೀರಿಯಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಉಲ್ಟಾ ಚಶ್ಮಾ, ಉಲ್ಟಾ ಚಶ್ಮಾ, ಅವರು ಅಬ್ದುಲ್ ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಜಾಗ. ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಕಿಮ್ಸ್ ಮೆಡಿಕಲ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಒಳ್ಳೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನು ಬೇರೆ ಕೆಲವೆಲ್ಲ ಊರಿಂದ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾಯಿಂದ ಇವತ್ತು ಅವಾರ್ಡ್ಸ್ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಡೆಲ್ಲಿ, ಕಲ್ಕಟ್ಟ, ಹೈದ್ರಾಬಾದ್, ಮೈಸೂರು, ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ಆಮೇಲೆ ಚೆನ್ನೈ, ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಒಂದು 121 ಅವಾರ್ಡ್ ಇವತ್ತು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆನೇ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಉದ್ದೇಶ ನಮಗೆ ಯಾವುದೋ ಪ್ರಾಫಿಟ್ ಇಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾಯಿ ಇರಲಿ ಇಲ್ಲ ಹಸು ಇರಲಿ, ಏನಾದರೂ ಅದಕ್ಕೆ ಆಗಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಪೂರಾ ಇಲಾಜ್ ಅದು ಒಂಥರ ಇಲಾಜ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. इंदिरा गांधी अवार्ड समारोह यहाँ पर आयोजित किया गया। इसके पहले जोधपुर में 2 बार हम लोगों ने किया। आज हम लोगों ने 121 जनों को अवार्ड देकर सम्मानित किया। और ये सम्मान इसलिए किए ताकि उनमें एक उत्साह जगे और उनमें कार्य करने की प्रेरणा प्रेरित हो। और विश्व में एक पहला ऐसा पेपर है जैन धर्म के लिए जो जैनियों के बारे में लिखता है। ऐसा कोई दूसरा का पेपर नहीं है। इसके कम से कम 10 लाख फॉलोअर्स है। इंडिया में नहीं, बाहर भी इनकी समाचार जाते रहते हैं। और इनका इतना अच्छा चैनल है कि आप अभी जो न्यूज़ दीजिए और घंटा भर में रिले कर देंगे। इतना अच्छा चैनल बना रहा है। और दिन में सैकड़ों न्यूज़ इनके पास आते हैं और बराबर ये चैनल से इतना बढ़िया करते हैं। व्हाट्सएप ग्रुप है इनका अपना है। और इनका पेपर भी डेली जोधपुर से निकलता है। नाम क्या है सर? अहिंसा क्रांति, सेम अहिंसा क्रांति पेपर का नाम है। और ये जो काम कर रहे हैं ना, समस्त जैन समाज के लिए गर्व की बात है। और आपने जैन समाज के बारे में तो सुना होगा कि आज का विश्व का सबसे बड़ा करदाता, इंडिया का सबसे बड़ा समाज है, जैन समाज है। और सबसे ज़्यादा इनकम टैक्स भरने वाला 25% टैक्स भरने वाला जैन समाज है। तो जैन समाज के लिए बहुत गर्व की बात है कि ऐसे पेपर हम निकाल रहे हैं। और धन्यवाद है हमारे सब संपादक, मैं इसका मुख्य संयोजक हूँ और मैं इसको अभी संभाल रखा है। और ये जो बेंगलुरु में आज प्रोग्राम हुआ है, बहुत ही ज़बरदस्त प्रोग्राम किया है। और बाहर से जितने लोग आए हैं इतने खुश होकर गए हैं। और इतना अच्छा शांति प्रिय पीसफुल प्रोग्राम हुआ था। मैं ऐसे तो हज़ारों प्रोग्राम में जा चुका हूँ, पर ऐसा प्रोग्राम मेरे को बहुत कम देखने को मिलता है। धन्यवाद। है कीड़ी हमें टच करती है, हमें बड़ी उसकी खुजली जो होती है उससे बड़ा दर्द होता है। तो ये आप सोचिए, किसी जीव को अगर हम मारें तो कितना बड़ा दर्द उनको होता है। तो हम लोगों का मेन मैसेज यही है कि जैन समाज का कि पूरे विश्व में अहिंसक क्रांति हो। और ये अहिंसा क्रांति जो पेपर है, इसके थ्रू अहिंसा की हम लोग गूंज पूरे विश्व में फैला सकें, यही हम लोगों की मेन हम लोगों का मोटो है। बहुत बहुत धन्यवाद आप सबका। ओम आराम, जय जिनेंद्र, जय अनुराग।